बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील 2 धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने 2 हॉटेल चालकांसह 9 मद्यपी ग्राहकांना 54,500 रुपयांचा दंड ठोठावला। तसेच मंगळवेढा मरवडे रोडवर एका 4चाकी वाहनातून विदेशी दारूच्या वाहतुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक संदीप कदम, कैलास छत्रे, राजेंद्र वाकडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेश शेख, जवान गजानन जाधव, तानाजी काळे, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली। नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून 6 पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारूच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे। तसेच ढाबा किंवा हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत। ढाब्यावर दारू विक्री करणे तसेच त्या ठिकाणी बसून दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे। ही पथके रात्रंदिवस हॉटेल धाब्यांची तपासणी करत आहेत। तसेच परराज्यातील दारूची अवैधरित्या वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरिता 1 दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा। तसेच त्यांनी जर विनापरवाना तिथे पार्टींचे आयोजन करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येतील। कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील। ज्या हॉटेल्सना न्यू इयर पार्ट्यांचे आयोजन करायचे आहे त्यांनी त्या ठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी या विभागाकडून रीतसर वन डे क्लब लायसन्स घ्यावे, अन्यथा अशा हॉटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्धही कारवाई करण्यात येईल, असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कचे नितीन धार्मिक म्हणाले।